बाई, मला तर ना घरातलं काही कामच करू वाटणं झालंय. काय करावं काहीच कळणं झालंय. एवढे सारे कपडे धुवायचे. काय म्हणून धुवायचे कपडे मी? काय करू मलाच काही कळणं झालंय. आता काय करू, काहीतरी मलाच दिमाग चालवावं लागेल. जाऊ दे, हे कपडे वरती काही धुणार नाही मी. काय करते, घरामध्ये टीव्ही बघत बसते. नको, टीव्ही बघून ना लय बोर झालंय. तशी बी ना टीव्हीचे हप्ते भरले नाही, ते हप्त्यावाला कधी बी येऊ शकतो. नको, टीव्ही बी चालू करणं. तो जर आला ना तर त्याला सांगता येते आमचा टीव्हीच बंद पडला म्हणून, तुला कुठे हप्ते द्यायचे असं बोलू शकते मी. पण बाई, माझी परिस्थिती ना इतकी गरीब झाली आता, मलाच काय करावं काहीच कळणं झालंय. पैसा नाही, घरात अन्न धान्य नाही, खायला काहीच नाही. आता जेवायला सुद्धा बनवलं नाही तर काय खाऊ मी? आणि हा नवरा तर ना माझा नवरा म्हणायच्या लायकीच नाही. गेलाय, मला 1 महिना झालं सोडून गेलाय. इथं बायको काय करत असेल, कशी करत असेल, काय खात असेल, काही घेणं देणं नाही त्याला. एकदा सुद्धा विचारलं नाही फोन करून. जाऊ दे, काय करावं. तेव्हा असा काहीतरी चमत्कार कर की ना माझ्याकडून खूप सारा पैसा आला पाहिजे. म्हणजे पैसा आला म्हणजे कसं, मला जे पाहिजे ते मी घेऊ शकते. तशी पण ना माझ्यावर लय गरिबी आली. बघू आता, तसं पण रात्र होत आलीये. एवढी रात्र गेली म्हणजे कसं, उद्या काहीतरी चमत्कार होईलच. तसं बी ना आता मी प्रार्थना केली, बरोबर काहीतरी चमत्कार झालाच पाहिजे उद्या सकाळपर्यंत. झाला म्हणजे कसं, म्हणजे माझं नशीबच खुललं म्हणायचं. चला जाऊ दे, एवढ्या रात्री आता कपडे बी धुवत नाही, काहीच करत नाही. मस्त ना पाणी पिते. काय करते, भूक लागली पण खायला काही नाही. पाणीच प्यावं लागेल मग. नुसतं पाणी पिऊ पिऊ दिवस काढायचे काम आलेत माझ्यावर. जाते किचन मध्ये, पाणी पिऊन येते आणि झोपून जाते मस्त पैकी दार लावून. पाणी पिलं, आता दार लावून झोपून जाते. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? घरात बाहेर वा. 1 मिनिट बाई, थांब. कशाला? माझ्या मागे पोलीस वाले आलेले. थांब 2 मिनिटं. मला आजचे दिवस तुझ्या घरी सहारा देते का? नाही, तुम्ही बाहेर बॅग घ्या तुमचा. नको बाई. या बॅगेत खूप सारे पैसे आहे, लाखो करोड आहे त्याच्यामध्ये. बाई, एवढे पैसे? बँक लुटून आलोय मी. हा? हो का? म्हणून तर पोलीस वाले लागले माझ्या मागे. मध्ये वा. चला ही बॅग घ्या तिकडे. घ्या. अहो, कोण आहे तुम्ही? ते तोंड तर ओपन करा. आता मी लावलंय, दरवाजा लावलाय मी. आता पोलीस ये ना तिकडं. तसं बी ना आमचं घर लय गरीब आहे हो, सगळ्याला माहिती आहे. आमच्या दारात कुणीच येत नाही. बाई, तुम्ही लय चांगले हो, मला तुम्ही सहारा दिला. बरं झालं तुम्ही मला सहारा दिला, नाही तर मला पोलीस वाले घेऊन गेले असते. आहे ना? हो. आणि पोलीसवाले तुम्हाला जर घेऊन गेले, हे पैसे घेऊन टाकतील ना तुमच्या जवळचे? पोलीसवाले हे सरकारच्या हाती लागूच दिले नसते, हे स्वतःच खाऊन घेतले असते. पोलीसवाले ना? हो, बरोबर बोलले हो तुम्ही. अहो, आजकाल कुणाच्या हातामध्ये पैसा टिकते? हा, सगळे पैशाच्या मागे लागलेले राहतात बघा. बरोबर. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही एवढा पैसा कसा गुंतवला हो बँकेतून? बाई, माझा ग्रुप होता लय मोठा. हा, तो ग्रुप, आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून ही प्लॅनिंग केली की आज बँकेला लुटायचं म्हणून अजून घपकन घुसलं खचकन काढलं. घपकन घुसलं खचकन काढलं म्हणजे बँकेतून पैसा. हो. हातात आल्यावर लय भारी वाटलं. पण काय पैसा, बँक पैशाची. हो, तसं बी ना हातात पैसा आला म्हणजे लय भारी वाटतंय बरं का. बाई, तुझ्या घरी कोणी येणार नाही ना? अहो, कोणी नाही येत, तुम्ही नका ताण घेऊ. पण मग तुम्ही कधी जाणार आता इथून? 1 रात्रभर थांबल बाई मी. काय? हो. अहो, नाही. रात्रभर पोलीसवाले हिंडतील मला शोधत. अहो, पण असं कसं म्हणताय तुम्ही? इथं रात्रभर नाही थांबू शकत हो तुम्ही. अहो बाई, तसं म्हणू नका. कसं तुम्ही जर सहारा दिला तर मला, मी रात्रभर कशी तरी काढून आणि सकाळी उठून मी माझी बॅग घेऊन चालले जाईल घरी माझ्या. नाही, रात्रभर नाही थांबू शकत तुम्ही इथं. बाबा, माझं कसं आहे ना, माझा नवरा नसते, मी एकटी बाई, एकटी धाकटी तो घरात राहणारी. नको, तुम्ही नाही थांबायचं बाई इथं. अहो बाई, फक्त 1 रात्र प्लीज, पण मेहरबानी करा माझ्यावरती. मग मला एक सांगा, आता समजा मी जर तुम्हाला सहारा दिला माझ्या घरात, तसं मी पोलीसवाले तुम्हाला नाही पकडू शकत. हो का? लय गरीबाचं घर आहे ना, त्याच्यामुळे इथं कुणीच येत नाही. म्हणून तो घुसलो मी इकडे घर बघून तुमचं. हो का? मग समजा मी तुम्हाला सहारा देईन. हो, द्या की मग, लय भारी वाटत मला.
सहारा द्या हो. हो म्हणजे रात्रभरासाठी बरं का फक्त. हो चालतं. मी आता तेच तसं बी ना खूप टाइम झालाय ना, त्याच्यामुळे हो, मी बरोबर. तुम्हाला थांबवते. ठीक आहे, बरं आहे, बरं का. धन्यवाद. पण मग चोर मामा मी काय म्हणते, चोर मामा? हो बाई, मी मामा दिसतोय का? पोलीसवाले मामा असतात. मी माणूस आहे, दाढीवाला बोकड्या. हो मग मी तुम्हाला काय म्हणू, तू काय म्हणते आता? दाढीवाल्या बोकड्या. नाही नाही, दाढीवाला बोकड्या नका म्हणू. तुम्हाला जे वाटेल ते म्हणा, पण ते सोडून. मी काय म्हणत होते, काय? आता समजा तुमच्याकडे पैसे पण आहे, हो. आता रात्र माझ्या घरी काढायची म्हणल्यावर मग तुम्हाला बी माझं काहीतरी काम करावं लागेल, मला बी खुश करावं लागेल ना, तर मग मी तुम्हाला देऊ शकते माझ्या घरात. म्हणजे कसं? बघा आता तुमच्याकडं. हं? देऊ का मग? हं? देऊ ना. हं? हा देऊ. तर तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय म्हणलं तर मी का नाही करणार तुम्हाला? हा? बाई म्हणजे मी बोललेलं काय नाही, ठीक आहे, तुम्ही आजची रात्र झोपा मग इथं. तुम्ही काय करा, इथं खाली झोपा, मी बेडवर झोपते. चालतं, मी वर भेटतो. मग हे हे राहू दे, मी उशीला घेऊन झोपतोय. हा का, मग मला कधी देता तुम्ही सकाळी काढून? देतो ना जाताना. अहो, सकाळी ध्यान नाही राहणार. राहतं माझं ध्यान, सगळं राहतं मला, मागचं पुढचं सगळं ध्यान राहतं. हो का? हा, एक नंबर ध्यान राहतं मला. हा. तसं तुम्ही ध्यानधारक दिसताय सगळे. हो, हो, हो. बरं ठीक आहे, मग झोपा इथं तुम्ही खाली, हे वटी काय काय उशाला घेऊन, हा. मी वरी झोपते. हो. पण मग रात्रीचं बेरात्रीला जेव्हा बिवा मागू नका बरं का, माझ्या घरात काहीच नाही, ओलय गरीब आहे मी. तुम्ही काही माझ्याकडे नका काहीच देऊ, मी नाही. करून घेईल सगळं. काय? जेवायला किचन आहे ना? हो आहे ना. बरोबर, मी माझं बनवून खाईल, तुम्ही निवांत झोपा. हो तसं नाही, काय? आमच्या घरात काहीच नाही. तुम्हाला बनवून बी खायचं म्हणलं तर काही भेटणार नाही. अहो मीच एका आठवड्यापासून उपाशी घ्याव. मग बाहेरून काही पार्सल आणायला सांगतात कोणाला? कोणच नाही आणत हो, कोणच जात नाही आणायला. मग तुम्ही जाता? मी पैसे कसं- देतो ना मी तुम्हाला. हो का? हा, माझ्याकडे पैसे हे बघा. कोणाला सांगू नका फक्त. नाही नाही, तुम्ही काही एवढी बेटी झाली का, मी कशाला सांगू कुणाला. आता तुम्ही मला एवढे पैसे देणार आहे म्हणल्यावर मग एवढे पैसे नाही देणार बाई तुम्हाला मी. मग उगा 4-5 हजार रुपये देईल मी एका अहो नाही नाही नाही, मग नाही, जा तुम्ही घराच्या बाहेर जा. हा बाई, नका नका. तुम्ही काय पूर्ण जाऊ बॅग मग. घ्यायचं म्हणतात काय मग? अहो हा? तसं नाही, मग आता तुम्ही एवढं मोठं गंडवून आणले म्हणल्यावर मग काय? अर्धा पैसा तुम्हाला लागूनच ना. हो बाई, माझे ते साथीदार मला मारून काढतील. मी गेलो नाही त्यांच्याकडे, एवढे पैसे कुठे दिले, मग काय सांगू त्यांना मी? बरं मग अर्धा नाही तर नाही, पण मग त्याच्यातला खोडभर तर द्यावं लागेल मग तुम्हाला, तर बरोबर तुम्ही नाही. थांबू काही शकता. नाही, मी 1000 ते 5000 देऊ शकतो. नाही नाही, मग जमत नाही, तुम्ही जा. जातो मग. हा जावा जावा चालतं. जा. तसं बी तुम्हाला ना पोलीसवाल्यानं पकडलं ना तर मग बसा बोंबलत, मला काय करायचं. जा हा बाई. जा जा. थांबा थांबा. काय झालं आता? एवढं बी नका मागू. मला बी लेकरं बाळ आहे, जोडीदार आहे, पार्टनर आहे, त्यांना मला उत्तर द्यावं लागेल ना बाई. म्हणून थोडस म्हणलं 5000 मध्ये घ्या मानू ऐकून. नाही नाही, 5000 माझं राशन घर भाडं हे तर काहीच नाही होणार. नाही 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 नाही, एवढं काहीच होत नाही हो, माझं काहीच होत नाही. तुम्ही समजून घ्या हो मला, मी बिले गरीब हाव, आणि तुम्हाला एवढ्या आईन मोक्यावर मी तुम्हाला सहारा देतीये, हो, हो. आणि तुम्ही मला फक्त 5000 देणार. 5000 काय होते? तुम्ही सांगा म्हण, पण एवढे बी नका सांगू की बाबा माझी बॅग अर्धी रिकाम झाली पाहिजे, तसं नका सांगू. एवढं नाही हो, किती पाहिजे? म्हणजे आता समजा बॅग भरून पैसे आहे, हो. हा, मग आता अर्धा पैसा द्यायचा म्हणलं तर अर्धी बॅग खाली होईल. मग तुम्ही म्हणता अर्ध तर नाही देऊ शकत, नाही. मग ठीक आहे, अर्ध नका देऊ, अर्ध्यातलं इतकून एवढं द्या. म्हणजे कसं माझं बी भागल असं. तोंडाने सांगा ना, असं अर्धन उर्ध नका सांगू तुम्ही. 1-2 लाख रुपये काय? काय तुमच्यासाठी कमीच आहे. अहो बाई, 1-2 लाख रुपये तुम्ही चुकीचं करताय बरं का. काय हो तुम्ही बी, एखाद्या गरीब बाईला तुम्ही एवढे बी पैसे नाही देऊ शकत. असले कसले चोरे काय माहित तुम्ही. ठीक आहे बाई, देतो मी 1 लाख रुपये तुम्हाला. तेवढं जेवायचं बघा मग काय होतंय का. जेवायचं का? हा, बघू बघू, आता सध्याला तुम्ही काय करा, झोपा. बरं. हा? हो. चला मी इथं झोपतो मी. हो हो, खाली झोपा, मी वर झोपते. उशीला घेऊन झोपतो. हो हो, हा. झोपा मग तुम्ही. हा? हो हो हो, ते पैसे हा, सांभाळून ठेवले. ठेवा. हो. नाही, हो बाई, झोपली वाटत. मला एक डोक्यात विचार येत आहे, ह्या बाईला नेमकं पैशाची गरज एवढी कस काय? हा, ही बाई लय गरीब दिसते मला.
आणि हिला पैशाची गरज पण आहे. मी काय करतो, तसं पैसे भरून बॅग तर आहे माझ्याकडे, माझाही फायदा करून घेतो आणि हिचाही फायदा करून घेतो, म्हणजे दोघांचा फायदा आमच्या. काय बडबड कबड काय होती बाई, पण तशी ही बाई सुंदर आहे, अति सुंदर. वाव, झकास, काय मासूम चेहरा दिसतोय. हाय, खरंच देवाने काय पाखरू बनवला. हा पाखरू जर मी खाल्ला तर माझी मज्जाच मज्जा. ट्राय करू. हा पाखरू तर मला आवाज बी नाही निघाला तोंडातून. हा पाखरू तर लई डेंजर आहे. जरा ट्राय करू लगे वळवळ करू. आता मजा. उंदीर बनवला बरं मला इथं. कोण आहे? आओ बाई, कोण आहे हो? कुठे गेली? हुस 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 हुस. गेले गेले. हे पा, हा बोक्या बी होता लय मोठा. हो, माझ्यासारखा. बरोबर झोपा. असं ती मांजर काही करत नाही. म्हणलं जोरात आवाज केला आता. झोपा झोपा. डिस्टर्ब झालं. हा, ते बोक्यान ते करत होते पण तुम्ही डिस्टर्ब केलं मध्येच. गेले ते बोक्यान मांजर आले ते गेले म्हणलं. हो झोपा झोपा. हो हो. बर बाई, मी काय म्हणतो, मी वरती झोपू का? मला इथं लई डोंगाला टोचू राहिलो. हो का? हा, तुमच्या मागून झोपतो की, अहो नाही, म्हणजे पलीकडून नाही हो. कसं आहे ना, असं वर बाईच्या शेजारी कसं झोपणार ना, नाही, तसं बाईवर झोपायला आवडतं मला. काय बोलले? पलीकडून, बाईच्या पलीकडून झोपायला आवडतं मला म्हणलं. अहो नाही नाही, नको. आता तसं बी काय एवढा टाइम जास्त राहिला नाही. तुम्ही आता काय सकाळी जाणार खाऊ, 4-5 घंटे आहेत फक्त, झोपा की. बरं बाई, मी काय म्हणतो, काय? या ना खाली. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे खाली या ना, पैशाचं बोलायचं होतं. हो का? नको का? नाही बोला, पण एवढं रात्री आता पैशाचं काय आहे हो? मला लय झोप यायला हो. बाई, मी एक सांगू का? बोला ना. तुम्ही खूप भारी आहे हो. अहो काय बोलतो तुम्ही? इतकं रात्रीचा टाइम झालाय. तुमचं लय मोठं आहे. काय? बघितलं मी मागून पुढे, लय भारी वाटलं. मन हो, तुम्ही जे आहे तोंडावर बोलून दाखवलं की बाबा मला 1 लाख रुपये पाहिजे. ना तर काही लोक घरात ठेवून घेतात 1 लाख रुपयाने, डायरेक्ट त्याची एक बॅगच गायब करतात आणि त्याला हाकलून मारून काढून देतात. पण तुम्ही खरंच लय चांगले. तर मी असं म्हणतो बाई, तुम्हाला जर आता या गरिबीतून मुक्त व्हायचं असेल तर मी तुम्हाला एक चान्स देऊ शकतो. तुम्हाला जर आवडलं तर हो सांगा, नाही तर मग राहू द्या. मी माझ्या रस्त्याला, तुम्ही तुमच्या रस्त्याला. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? म्हणजे आता कसं सांगू बाई तुम्हाला, हे बघा, तसं पण ह्या घरात आपण दोघंच. मग माझं म्हणणं असं होतं की घेऊ आपण एकमेकाला समजून. म्हणजे तसं तर मी तुम्हाला समजून घेतलंय म्हणून तर माझ्या घरात ठेवलंय की. तसं नाही हो बाई, मी समजून घेतलं नसतं तुम्हाला तर कोण घेतलं असतं तुम्हाला घरामध्ये? घेतलं नसतं. तसं नाही म्हणतोय मी. घेऊन गेले असते तुम्हाला. पोलिसाले सोडाव. ते बरं झालं मी तुमच्या घरात आलो, हे छान पाखरू भेटलं माझ्या तावड्यात. काही नाही हो, चांगले व्यक्ती भेटले म्हणलं माझ्या तावड्यामध्ये. बर, मी असं म्हणत हो, तुम्ही पण भुकेल आहे आणि मी पण भुकेल आहे. तर म्हणजे त्या गोष्टीचे, म्हणजे जे नवरा बायको मध्ये होत नाही का, त्या गोष्टीचे भुकेल आहे ना तुम्ही. बाई तसं नाही म्हणतो मी. तुम्हाला जर आवडत नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण मी असं म्हणत होतो, जर तुम्ही माझी भूक भाजवली आणि मी पण तुमची भूक भाजवली म्हणजे तुम्ही बी खुश आणि मी बी खुश, आणि हा पैसा पण तुमचाच.
हा? हा, मी माझ्या मित्राला सांगेल की मला पोलीसवाल्याने धरलं, त्यांनी माल जप्त केला, बॅग पण जप्त केलं, सगळं जप्त केलं, असं सांगून करेल काहीतरी जुगाड मी. हा? तर बघा मग, नाहीतर मग झोपतो मग मी. नाही नाही ऐका ना. हा, हो मी ते बॅग पूर्ण मला देणार, हो देणार देणार. पूर्ण पैसे मला. पण त्यासाठी मला काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला. हो का? हो, तसं करावंच लागेल का? तसंच करावं लागेल. लय भारी वाटतं केल्यावर. तसंच करावं लागेल बाई. हो का? हो. बरं ठीक आहे. ते बॅग इथेच ठेवतो की. नाही इथे कशाला आता तुम्ही सगळे पैसे मला देणार म्हणलं, मग ती बॅग माझ्याकडे द्या की. पण असं नाही देणार मी तुम्हाला. तुम्हाला मला द्यावं लागेल ना, मग नंतर मग मी देईन तुम्हाला. हा, ही बॅग. नाही हो, तसं बोलताय तुम्ही. मग आता माझ्याच घरात खाऊ तुम्ही, तसं मी तुम्हाला थोडी घराच्या बाहेर काढणार आहे की नाही. ते तर मग ते द्या, मी काय करते कपाटातलं पाहून ठेवते, म्हणजे कुणी आलं बी ना तर पैशाची बॅग दिसणार नाही कोणाला. तसं करता का? हा, आणि तुम्हाला बी ना मी लपून ठेवून कोणाला कुठे कुणी आलं. हा, मला लपून तर ठेवा तर तुम्ही, पण मला जरा मोकळं करा. मला मोकळं झाल्याशिवाय काहीच सुचणार नाही बरं का. आणि तुम्हाला पण मोकळं व्हावं लागेल ना. नाही आपल्याला तसं काही नाहीये, पण मग आता एवढे सारे पैसे तुम्ही मला देणारे म्हणल्यावर तुम्हाला पुष्ट करावंच लागेल ना. हा, ठीक आहे, तुम्ही काय करा, तो द्या माझ्याकडे बॅग. मी ती बॅग ना कपाटात ठेवते माझ्या लॉक करून. मग तुम्ही झोपा. हो, झोपून आपण दोघं, हा? म्हणजे दोघं झोपूया ना. आता आता तुम्ही तर राजी झाले ना, मग मला चान्स नको तुमच्यावर मारायला. हो हात सुंदर आहे हो तुमचं. हो. हा. हा, तर ते बॅग ठेवून येते. हो, बॅग ठेवा तुम्ही. तुम्ही झोपा. मी झोपतो इथं. हा. व्यवस्थित लॉक लावा बर का. हो हो. हा, आपण आपलं झाल्यावर मग काढून द्या मला. हा. हा, खर्च पाण्याला थोडंफार द्या बर का. हो बाई, चला ना लवकर. हो हो हो. ते काय आहे ना, जरा कपाटाचं ना लॉक होणं झालं. झोपा. काय हा? तुम्ही आता पैशाची बॅग घेतली ना, आपल्याला करायचं नाही का मग? हो, आपण काय करू, थोडा वेळ झोपू, तशी रात्र भरपूर आहे आपल्याकडे, आहे की हा. नाही. आणि नंतर काय करायचंय मग, थोडा वेळ झोपा, मग बघू आपण नंतर. बरं बरं, ठीक. किती वाजले? अरे बाप, 4 वाजले. म्हणजे मी 3-4 घंटे झोपलो वाटतंय. व्हायला त्या बाईने पैसे घेतले आणि डायरेक्ट 4 वाजले. म्हणजे आता माझ्याकडे फक्त 1च घंटा बाकी आणि निघावं लागेल. निघायच्या पहिले मला हे पाखरं खाऊन जावं लागेल. म्हणजे एकदा की मी हे पाखरं खाल्लं, मला पंख फुटणार, मग मी आकाशात उडणार. पाखरं भारी आहे काय. बर बाई, उठा ना तुम्ही, असं काय करताय? सकाळचे 4 वाजले. काय? सकाळचे 4 वाजले, म्हणलं उठा म्हणलं. माझी बॅग घेतली तुम्ही आणि आपल्याला ते करायचं राहिलं ना अजून. काय म्हणले? करायचं राहिलं ना. कोण आहे तुम्ही? कोण आहे? मला ओळखत नाही का तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही माझ्या घरात कसं काय, माझ्या बेडवर? ओ बाई, मी चोर आहे ना. नाही नाही, मला नाही माहित कोणता चोर, कुठला चोर. नाही नाही. बाप, काय बाई, माझे पैसे भर. तुम्ही- अरे तुम्ही काय पागल झाले काय? नाही नाही, तुम्ही घराच्या अहो बाहेर. बाई, हे बघा, मी सगळा आवाज करून सगळे मोहल्लेवाले उठवून टाकला, सांगाल मी तुम्हाला. टाका, उठून टाका. मी पण सांगतो ना, यांनी रात्रभर मला घरात ठेवलं तुमच्या, आणि माझी बॅग पण तुम्ही कपाटात लपून ठेवली. नाही नाही, कसली बॅग आणि कुठली बॅग? काय नाही, रात्रभर मी नाही तुम्हाला थांबवलं इथं, मला काहीच नाही माहिती. किती चाटाळ बाई. तसं बी ना, आमच्या गरीबाची लोक दार उघडे राहतात म्हणून, लोकांचे दार उघडे राहतात म्हणून तुम्ही घरात येतात कसे बी? हा, मी झोपल्याच्या नंतर तुम्ही घरात येऊन बसल्यावर तर मला काहीच माहित नाही. तुम्ही हो बाई, तुम्ही किती रंग बदलू राहिले गिरीक सारखे. तो अवघड आहे बाबा तुमचं. मला ते दुसरं काही माहित नाही. माझी बॅग द्या, मी जातो. रात्री कसली बॅग तुमची? कशाची बॅग? रात्री बोलणं नाही झालं का तुम्हाला पैसे देतो मला खुश करा म्हणून?
तुम्ही बोलले हो खुश करते, थोडा वेळ झोपू आपण, नंतर करू बघू पुढचं. म्हणजे रात्रभर मला रात्र अशीच गेली डायरेक्ट. आता सकाळचे 4 वाजले, म्हणलं चला राहायला 1 घंटा तर आपण हो मोकळा. तर तुम्हाला उठवलं, तुम्ही तर वेगळंच भलतं चलता बघू राहिले. हा मग ते काही माहित नाही मला. चला चला आपण सुरुवात करूया ना. आता तुम्ही काही येडे झाले का हो? मला नाही आठवत काय बी. अहो मला काय आहे ना, मला ते विसरायची सवय आहे. हे रात्रीतलं 4च्या नंतर मला काहीच लक्षात राहत नाही. खरं खरंच. बरं तुम्ही त्या गाढवाच्या लग्नामधले डायलॉग हाणून राहिले, जे रातच्याला काही कळत नाही आणि दिवसाचं काही राहत नाही. वा 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 वा. मीच दिसलो का तुम्हाला सकाळी सकाळी? ते काही माहित नाही. चला ऐका ना, काय खरंच मला नाही हो लक्षात. राहू द्या, नका लक्ष. मला ध्यानात आहे सगळं. तुम्ही सोड मला. काय बाई असं काय कर? नाही ना खरंच. बरं मला लक्षात आहे, मी माझी बॅग घेऊन जातो. नाही नाही, ते चावी त्याची मी तिकडे ठेवली. मी काढतो ना मग. बरं हा ठीक आहे ठीक आहे. ते पैसे आहेत का? ते बॅग एक ठेवलंय तुम्ही. हा का? हो खरंच पैसे आहे ना? हो आहे. बरं बरं ठीक आहे मग झोपा. चला मग असं म्हणा की रातच्या आठवते येत नाही, दिवसाचं ध्यान राहत नाही. काय म्हणता तुम्ही, काय माहिती नुसतं बडबड करून राहिले. झोपा चला. हो चादर घेता का वरून? म्हणजे दिसलं नाही पाहिजे ना. हो का? हो घ्या. हे घ्या. ही चादर एक गोधडी. आता हे आमचं गरीब घरातलं हो सगळं. आम्ही गरीब आहे ना, त्याच्यामुळे आमच्याकडे असलंच राहतं चांगलं.